गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आता बघा आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नायट्रो म्हणजे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स बघितलं होतं ॲनिलीनच्या. त्याच्यात मी तुम्हाला होमवर्क दिला होता, पण बऱ्याच जणांनी होमवर्क काही सेंड केलेला नाही आहे. तुम्हाला रिॲक्शन लिहायचे, हे हेझिंगबर्ग्स रेस, मस्टर्ड ऑइल टेस्ट, हे ऑलरेडी आपण अल्किल अमाइन्समध्ये कंप्लीट केलेलं होतं. आता आपल्याला शिकायचं रिॲक्शन्स ऑफ डायझोनियम सॉल्ट. ऑलरेडी हा कन्सेप्ट बघितला होता आपण, डायझोनियम सॉल्ट कसं तयार करायचा. काय असतं हा डायझोनियम सॉल्ट? डायझोनियम सॉल्ट असतं R N2 प्लस आणि X मायनस. ओके, हा R काय असू शकतो? ॲलिफॅटिक पण असू शकतो आणि ॲरोमॅटिक पण असू शकतो. या N2 ला आपण डायॲझोनियम ग्रुप म्हणतो. काय म्हणतो आपण याला? डायॲझोनियम डायझोनियम ग्रुप म्हणतो. हा X मायनस, असं काही नाही का हा X मायनस फक्त हॅलोजनच पाहिजे. तो X मायनस असू शकतो क्लोरीन, ब्रोमीन असू शकतो, किंवा HSO4 असू शकतो, किंवा BF4 मायनस असू शकतो. असे वेगवेगळे ग्रुप असू शकतात. आणि तुम्हाला माहिती आहे हा R ग्रुप हा ॲलिफॅटिक पण असू शकतो किंवा ॲरोमॅटिक पण असू शकतो. याचे रिॲक्शन्स ऑलरेडी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, पण तरी परत आपण एकदा ते रिवाइज करू. काय असतं बघा, मी जर इथं असा कंपाऊंड घेतला CH3CH2NH2, हा झाला प्रायमरी अमाइन. याची रिॲक्शन मी जर नायट्रस ऍसिड संग केली HNO2, नायट्रस ऍसिड तयार कसं करतात? NaNO2 प्लस HCl. तर आपल्याला इथं जो प्रोडक्ट भेटतो तो भेटतो C2H5N2 प्लस Cl मायनस. पण मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की हा कंपाऊंड अनस्टेबल असतो, लगेच वॉटर संग रिॲक्ट होतो. वॉटर कुठून आलं? याची मेकॅनिझम बघा. वॉटर हे मेकॅनिझम मध्येच आहे. हा H जाईल Cl संग, हा H जाईल Cl संग, म्हणजे बाहेर काय जाईल? HCl. हा N2 गॅस आहे, हा पण बाहेर जाईल. बघा, हा H जाईल Cl संग, हा N2 गॅस बाहेर, मग काय राहिलं? C2H5 आणि हा OH, C2H5OH. म्हणजे हा काय? अल्कोहोल तयार होतो. तिथं वॉटर दिलेलं नसणार आहे, पण मेकॅनिझम जर तुम्ही नीट बघितली याची प्रिव्हियस व्हिडिओज मध्ये याची मेकॅनिझम मी एक्सप्लेन केलेली आहे, तर त्याच्यातच वॉटर तयार होतं. त्या वॉटरने लगेच हा अनस्टेबल असल्यामुळे लगेच हा काय होतो? अल्कोहोल तयार होतो. पण हेच जर मी हीच रिॲक्शन मी जर ॲनिलीन संग केली, म्हणजे ॲरोमॅटिक, जर मी इथं घेतला नायट्रस ऍसिड अनस्टेबल असतो म्हणून तो आपल्याला प्रिपेअर करावा लागतो NaNO2 प्लस HCl. आणि याचं टेम्परेचर मी घेतलं जर 273 केल्विन टू 278 केल्विन, म्हणजे 0 डिग्री टू 5 डिग्री सेल्सिअस, म्हणजे 5 डिग्री सेल्सिअस पर्यंत हा स्टेबल राहू शकतो. म्हणून 12वीला तुम्हाला याच्या डायझोनियम सॉल्ट ज्यावेळेस प्रिपेअर करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला त्याचं टेम्परेचर 0 टू 5 डिग्री ठेवावं लागतं. म्हणजे तुम्हाला आईस मध्ये ही रिॲक्शन करावं लागते. बिगर ही आईस मध्ये ठेवून त्याचं टेम्परेचर खूप कमी ठेवावं लागतं, 5 डिग्री पर्यंत. तर काय तयार होईल? हा झाला बेन्झीन N2 प्लस आणि हा Cl मायनस. हा स्टेबल आहे बघा, याचं पुढे जाऊन फिनॉल होणार नाही कारण हा स्टेबल आहे. तर दिस इज स्टेबल. आणि याला काय म्हणायचं? बेन्झीन डायॲझोनियम सॉल्ट. काय म्हणायचं? बेन्झीन डायॲझोनियम सॉल्ट. एवढा फरक आहे का हा अल्काइल ग्रुप जर असेल तर तो अनस्टेबल असतो, तो पुढे जाऊन अल्कोहोल होतो. पण ॲरोमॅटिक हा स्टेबल असतो, याला आपण बेन्झीन डायझोनियम सॉल्ट म्हणतो. आणि आता आपल्याला बेन्झीन डायझोनियम सॉल्ट म्हणजे आपल्याला शिकायचे बेन्झीन डायझोनियम सॉल्टच्या रिॲक्शन्स. काय शिकायचे? बेन्झीन डायझोनियम सॉल्टच्या रिॲक्शन. तर मी रफ करतो बघा, आपण रिॲक्शन स्टार्ट करू. बघा, या बेन्झीन डायझोनियम सॉल्टच्या रिॲक्शन N2 प्लस Cl मायनस असं घेतो मी, याला आपण म्हणायचं
बेन्झीन डायॲझोनियम सॉल्ट। इथं Cl मायनस राहीलच असं काही नाही, इथं HSO4 मायनस असू शकतो, बेन्झीन डायझोनियम हायड्रोजन सल्फाइड BF3 असू शकतो किंवा Br मायनस असू शकतो, कोणताही असू शकतो। बघा एक्झाम मध्ये 101% याच्यावर रिॲक्शन विचारली जाणार, पण ती फक्त तुम्हाला समजली पाहिजे कशी रिॲक्शन विचारली जाणार। बघा आता मी तुम्हाला पहिल्यांदा शिकवतो सँडमेअर्स रिॲक्शन। कोणती रिॲक्शन शिकवतो? सँडमेअर्स रिॲक्शन। सँडमेअर्स रिॲक्शन। आता नीट लक्ष द्यायचं या रिॲक्शन कडे। इथं मी जर घेतलं बेन्झीन डायॲझोनियम क्लोराइड, काय घेतलं मी इथं? बेन्झीन डायॲझोनियम क्लोराइड। मी याची रिॲक्शन जर कॉपर 1 सॉल्ट संग केली, कॉपर 1 सॉल्ट म्हणजे कॉपरचं ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? +1 आहे। तर मी इथं घेतलं समजा Cu2Cl2 in HCl किंवा त्याच्या जागेवर असू शकतो CuCl in HCl। बघा इथं बघा Cu2Cl2 हा 2 कॅन्सल झाला तर CuCl पण असू शकतो, Cl हा -1 Cu हा +1 म्हणजे कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट इथं किती आहे? +1 आहे। याच्यात पण आणि याच्यात पण दोघात पण कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? +1 आहे। मग सँडमेअर्स रिॲक्शन जर तुम्ही अल्कोहोल फिनॉल्स किंवा अल्डिहाइड कीटोन्स मध्ये आपण ती रिॲक्शन बघितलेली, तिथं बघितले असेल तर तिथं कॉपर 1 सॉल्ट असतो। काय असतो कॉपर 1 सॉल्ट? तर इथं क्लोराइड एक तर हे असू शकतो Cu2Cl2 in HCl किंवा CuCl in HCl। मी जर इथं घेतलं Cu2Br2 in HBr किंवा तुम्ही घेऊ शकता CuBr in HBr। इथं पण बघा याचं ऑक्सिडेशन स्टेट +1 असेल किंवा तुम्ही घेऊ शकता CuCl in HCl, हे घेऊ शकता CuCl in HCl। आता बघा याला आपण काय म्हणायचं? बेन्झीन डायझोनियम क्लोराइड। याची रिॲक्शन जर Cu2Cl संग जर Cl2 संग जर केली तर इथून हा N2 गॅस बाहेर जाणार, इथून काय जाणार? हा N2 गॅस बाहेर जाणार, इथून क्लोरीन त्या बेन्झीन रिंगला अटॅच होणार, म्हणजे काय तयार होईल? बघा नीट लक्ष द्या काय तयार होते? क्लोरोबेन्झीन आणि इथून N2 गॅस बाहेर जाईल, इथं काय तयार होईल? ब्रोमोबेन्झीन, N2 गॅस बाहेर, इथं काय तयार होईल? सायलोबेन्झीन आणि इथं N2 गॅस बाहेर जाईल, इथं हा झाला ब्रोमोबेन्झीन, इथं हा झाला क्लोरोबेन्झीन। बघा दिसतंय? ओके बघा परत सँडमेअर्स रिॲक्शन सांगतो, त्याची स्टेटमेंट कसं आहे? व्हेन बेन्झीन डायझोनियम सॉल्ट इज ट्रीटेड विथ कॉपर 1 हालाइड, पण तो कोण पाहिजे? क्लोरीन आणि ब्रोमीन। आयोडीन सँडमेअर्स रिॲक्शन प्रिपेअर केलं जात नाही। परत मी तुम्हाला सांगतो, रिप्लेसमेंट ऑफ बेन्झीन डायझोनियम सॉल्ट by chloride or bromide using copper 1 salt। सँडमेअर्स रिॲक्शन चा स्टेटमेंट आहे रिप्लेसमेंट ऑफ बेन्झीन डायझोनियम सॉल्ट प्रिपरेशन ऑफ क्लोराइड and bromide
बाय रिप्लेसमेंट ऑफ बेन्झीन डायझोनियम सॉल्ट बाय युजिंग कॉपर 1 सॉल्ट. कॉपर 1 सॉल्ट ने रिप्लेस करायचं. बघा इथून सी हा N2 गॅस बाहेर जाणार, इथून Cl येतं, इथून Br येतं, इथून सायनाइड येतं. ओके समजलं. अशाच टाइपचे म्हणजे अशाच टाइपचे एक आणखीन एक रिएक्शन आहे. सॅनिमेल्स रिएक्शन सगळ्यांना समजली. तर मी इथं जरासं चेंज करतो बघा. दुसरी रिएक्शन आपल्याला शिकायची आहे गटरमॅन रिएक्शन. बघा नाव पण असे फनी नाव असतात, गटरमॅन रिएक्शन. याच्यातून पण आपण क्लोरोबेन्झीन आणि ब्रोमोबेन्झीन तयार करू शकतो. बघा फक्त फरक काय, इथं आपण घेतो Cu in HCl आणि हीट करतो. इथे Cu in HBr. हीटची काय गरज नाही. Cu in HCl आणि Cu in HBr. तिथं सॉल्ट घेतला होता, इथं कॉपर पावडर घेतो आपण. तिथं सॉल्ट घेतला होता, इथं कॉपर पावडर घेतो. तर इथं पण काय होणार, क्लोरोबेन्झीन प्लस N2 गॅस ब्रोमोबेन्झीन प्लस N2 गॅस. म्हणजे जर तुम्हाला सॅनमेल्स रिएक्शन आठवली नाही तर गटरमॅन्स रिएक्शननी पण तेच प्रोडक्ट होतं, ब्रोमीन आणि क्लोरीन, ब्रोमोबेन्झीन क्लोरोबेन्झीन. मला सांगा आता एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला जाणार. बघा एक्झाम मध्ये क्वेश्चन असा आहे, हा झाला ऍनिलीन, हा झाला ऍनिलीन आणि तुम्हाला तयार करायचे क्लोरोबेन्झीन. ऍनिलीन पासून तुम्हाला तयार करायचे क्लोरोबेन्झीन. आता बघा मी तुम्हाला सांगतो ऍनिलीनचा N2 गॅस सॉरी NH2 ग्रुप बाहेर काढायचा असेल, बघा जर बेन्झीन वरचा हा NH2 जर बाहेर काढायचा असेल, हा NH2 बाहेर काढला तरच त्या जागेवर आपण Cl टाकू शकतो. हा NH2 जर बाहेर काढायचा असेल तर आपल्याला रिएक्शन करावं लागणार डायझोटायझेशन. काय रिएक्शन करावं लागेल, डायझोटायझेशन. मग डायझोटायझेशन कसं करायचं बघा, आताच तुम्हाला शिकवलंय. हा झाला ऍनिलीन, याची रिएक्शन करायची नायट्रस ऍसिड संग. नायट्रस ऍसिड कसं प्रिपेअर करतात, NaNO2 प्लस HCl. टेम्परेचर किती पाहिजे, 273 केल्विन टू 278 केल्विन. काय तयार होतं, एक स्टेबल कंपाऊंड तयार होतो. तो स्टेबल फक्त खूप लो टेम्परेचरवर राहतो, त्याचं नाव आहे बेन्झीन डायॲझोनियम क्लोराइड. आता N2 मग आता क्लोरीन बनवायचंय. मग सॅनमेल्स रिएक्शन Cu2Cl2 in HCl किंवा गटरमॅन CuHCl. काय झालं, क्लोरोबेन्झीन आणि N2 गॅस बाहेर गेला. असं उत्तर लिहायचं एक्झाम मध्ये. म्हणजे इफ यू वांट टू गेट रीड ऑफ दिस NH2 ग्रुप तुम्हाला रिएक्शन डायझोटायझेशन करावं लागणार. डायझोटायझेशन इथपर्यंत आहे. मग हा N2 गॅस बाहेर जाणार नाही, याच्या जागेवर काय येणार हे बघण्यासाठी आजचं लेक्चर आहे. तर क्लोरीन साठी काय वापरणार तुम्ही, Cu2Cl2 in HCl किंवा CuCl in HCl. ब्रोमीन साठी काय वापरणार तुम्ही, Cu2Br2 in HCl किंवा CuBr in HCl. सायनोबेन्झीन साठी काय वापरणार, CuCl in HCl. पण हेच जर गटरमॅन्स रिएक्शन वापरायचं असेल तर सॉल्टची काहीच गरज नाही. Cu in HCl, Cu in HBr. बरोबर. पण प्रॅक्टिकली असं आढळलं का या सॅनमेल्स रिएक्शनचा यील्ड जो असतो, या सॅनमेल्स रिएक्शनचा जो यील्ड असतो तो गटरमॅन रिएक्शन पेक्षा जास्त असतो. म्हणजे जे प्रोडक्ट भेटणार आहे आपल्याला ते सॅनमेल्स रिएक्शनचं जास्त असतं गटरमॅन रिएक्शन पेक्षा. मग मला सांगा इंडस्ट्रीत कोणती रिएक्शन प्रेफर केलं जाणार, सॅनमेल्स. ओके, गटरमॅन रिएक्शननी पण तेच प्रोडक्ट भेटतात पण त्या क्वांटिटीत मध्ये भेटत नाही. जे सॅनमेल्स रिएक्शन मधलं यील्ड आहे ते जास्त असतं गटरमॅन पेक्षा. तर आपण काय आता क्लोरीन झालं, ब्रोमीन झालं, सायनाइड झालं.
मग आयोडीन रिप्लेसमेंट करायचं असेल, फ्लोरीन असेल तर काय करायचं बघा. बघा इथं तुम्ही रिप्लेसमेंट बाय आयोडीन. आयोडीन हे सॅन्डबॅग्स रिएक्शन नाही आहे. सॅन्डबॅग्स रिएक्शन फक्त ब्रोमीन, क्लोरीन आणि सायनाइड साठी, आयोडीन साठी नाही. आयोडीन साठी काय करायचं बघा. N2+Cl-. प्रत्येक वेळेस रिंग लिहायची नसेल तुम्हाला C6H5 पण लिहू शकता तुम्ही. तर पण एक सवय लावून ठेवायची, प्रत्येक वेळेस नाव लिहायची. बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. याची रिएक्शन जर KI संग जर केली, पोटॅशियम आयोडाइड, आणि जरा हिट केलं तर K जाईल Cl संग, KCl. N2 गॅस बाहेर, K जाईल SCl संग. N2 गॅस बाहेर म्हणजे तर कोण जाईल आता आयोडीन. N2 गॅस बाहेर, K जाईल Cl संग. याला आपण आयोडोबेन्झीन असं म्हणतो. काय म्हणतो आपण याला? आयोडोबेन्झीन. तर आयोडीन साठी सिंपल रिएक्शन के आहे, पण लक्षात ठेवा ही काय सॅन्डबॅग्स रिएक्शन नाहीये. सॅन्डबॅग्स रिएक्शन फक्त कशासाठी होती? क्लोरीन आणि ब्रोमीन साठी आणि एक सायनाइड साठी. तर रिप्लेसमेंट बाय आयोडीन समजलं, सिंपल रिएक्शन आहे. म्हणजे तुम्हाला ॲनिलीन पासून आयोडोबेन्झीन तयार करायला लावलं तर ॲनिलीनचं पहिलं डायझोडायजेशन करायचं. म्हणजे डायझोडायजेशन पर्यंत रिएक्शन तुम्ही 3-4 वेळेस लिहून बघा. ती प्रत्येक वेळेस रिएक्शन लिहिण्याची प्रॅक्टिस पाहिजे. ॲनिलीन पासून काही जरी प्रिपेअर करायला लावलं आपल्याला तर आज आपल्याला ते प्रिपेअर करता आलं पाहिजे. काही जरी प्रिपेअर करायला लावलं, ॲनिलीन पासून क्लोरोबेन्झीन, फिनॉल, बेन्झीन असं काही जरी तयार करायला लावलं तर आज मी तुम्हाला त्या रिएक्शन शिकवणार. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? ओके. आता फ्लोरीन राहिलं, कारण क्लोरीन झालं, ब्रोमीन झालं, आयोडीन राहिलं. आता रिप्लेसमेंट बाय फ्लोरीन. तर काय करायचं? सुरुवातीला तेच N2+Cl- बेन्झीन डायॲझोनियम सॉल्ट. किंवा आता क्लोराइड आहे, मी तर लिहितो क्लोराइड. प्रत्येक वेळेस क्लोराइडच असेल असं काही नाही. बघा इथं आपल्याला यूज करायचं HbF4. काय यूज करायचा? HbF4. इथून H आणि इथून Cl बाहेर काय जाईल? इथून H आणि इथून Cl बाहेर काय जाईल? HCl. मी इथं लिहितो -HCl. तो काय तयार होतं बघा? N2+BF4-. ओके. आता नीट लक्ष द्या. हा N2 गॅस आहे, तो बाहेर जाणार आहे बरोबर. तर मी इथं लिहितो, इथं खाली दाखवतो, दिसतंय का? ओके. हा N2 गॅस आहे म्हणून तो बाहेर जाईल. N2. BF3 स्टेबल असतं, BF4- स्टेबल नसतं. BF3 स्टेबल आहे. मग जर इथून BF3 बाहेर गेलं प्लस BF3 तर किती फ्लोरीन शिल्लक राहिले इथं? बघा इथं BF4- आहे, BF3 स्टेबल आहे. BF4- एवढं स्टेबल नाहीये, तर तो एक फ्लोरीन सोडून जाईल तिथं आणि फ्लोरीन या बेन्झीन रिंगला अटॅच होईल. तर काय तयार होईल? फ्लोरो बेन्झीन. बघा HbF4 संग रिएक्शन केली, इथून H, इथून Cl, HCl बाहेर जाईल. तर इथे N2+BF4- तयार होईल, पण BF3 स्टेबल आहे, ते बाहेर जाईल. N2 गॅस इथं फ्लोरोबेन्झीन तयार होईल. याला आपण
बाल्च स्कीमेन रिएक्शन म्हणतो. नेम रिएक्शन आहे देणार बाल्च-स्कीमेन रिएक्शन. बाल्च-स्कीमेन रिएक्शन समजलं. आता ही रिएक्शन नाव काय बाल्च-स्कीमेन रिएक्शन. याच रिएक्शन मध्ये जर मी थोडं चेंज केलं, काय चेंज केलं, आता बाल्च-स्कीमेन रिएक्शन सगळ्यांना समजली. म्हणजे फ्लोरोबेन्झीन तयार करायचं असेल तर काय प्रोडक्ट काय वापरायचं, बाल्च-स्कीमेन रिएक्शन वापरायची. इथं जर मी कॉपर मेटल मध्ये NaNO2 जर टाकलं, NaNO2, मग मला सांगा Na हा किती प्लस आहे, +1, हा +1 आणि हा -1 बाहेर जाईल. म्हणजे बाहेर काय जाईल, NaBF4, N2 गॅस आहे प्लस N2 गॅस बाहेर. मग इथं NO2 राहिला, इथं बेन्झीन. याला आपण नायट्रोबेन्झीन म्हणतो. बघा एक्झाम मध्ये आलं ऍनिलीन पासून नायट्रोबेन्झीन तयार करा. तर ऍनिलीन पासून काय करायचं, डायझोडायजेशन पर्यंत यायचं. डायझोडायजेशन नंतर HBF4 टाकायचं. H जाईल Cl संग HCl, इथं BF4- येईल. मग टाकायचं कॉपर इन NaNO2, Na जाईल या BF4 संग NaBF4, NO2 इथं जाईल कारण N2 गॅस बाहेर जाणार आहे. आणि इथंच जर आपण याच्या ऐवजी आताच बघितलं, आपण याच्या ऐवजी आपण फक्त इट जर केलं तर काय होईल, हा N2 गॅस बाहेर, BF4 पेक्षा BF3 स्टेबल असतो. म्हणजे एक फ्लोरीन राहील तर काय तयार होईल, फ्लोरोबेन्झीन. त्या रिएक्शनला काय म्हणतो आपण, बाल्च स्कीमेन रिएक्शन. म्हणजे फ्लोरोबेन्झीन तयार करण्यासाठी कोणतं रिएक्शन वापरतो आपण, बाल्च स्कीमेन रिएक्शन. एकदा विचारलेला क्वेश्चन आहे का फ्लोरोबेन्झीन जर तयार करायचं असेल डायझोनियम सॉल्ट्स पासून, तर व्हॉट इज द नेम ऑफ दॅट रिएक्शन, तर काय नेम, बाल्च स्कीमेन रिएक्शन. NO2 तयार करायचा तो बाल्च स्कीमेन नाही, त्याच्यात फक्त जरा व्हेरिएशन केलं तर नायट्रोबेन्झीन पण तयार होऊ शकतं. समजलं इथपर्यंत सगळ्यांना? ओके. आता पुढली रिएक्शन बघा. पुढली रिएक्शन रिप्लेसमेंट बाय हायड्रोजन. रिप्लेसमेंट बाय हायड्रोजन. आता याच्यात दोन रिएक्शन्स आहेत, तुम्ही कोणतीही रिएक्शन वापरू शकता. बघा पहिली रिएक्शन N2+ आणि Cl-, याला आपण काय म्हणायचं, बेन्झीन डायॲझोनियम क्लोराइड. इथं मी जर वापरलं H3PO2, याला हायपो फॉस्फरस ऍसिड म्हणतो. हायपोफॉस्फरस ऍसिड. आता त्याच्यात वॉटर टाकायचं. बघा आता हा N2 काढून त्या जागेवर काय आणायचं आपल्याला, हायड्रोजन. हा N2 गॅस काढून त्या जागेवर काय आणायचं, हायड्रोजन. त्याच्या जागेवर जर हायड्रोजन आणला तर काय तयार होईल, बेन्झीन तयार होईल. हा N2 काढून त्या जागेवर हायड्रोजन टाकावं लागणार, कारण बेन्झीन असतं C6H6. हा N2 गॅस काढून त्या जागेवर आपल्याला हायड्रोजन काढावं लागणार. आता तो हायड्रोजन कसं सप्लाय होतो बघा. हायड्रोजन ऍड करायचं म्हणजे आपल्याला काय करायचं, रिडक्शन करायचं. ऍड हायड्रोजन आपल्याला काय करायचं, रिडक्शन. हा त्याचं रिडक्शन करतो कोण, हायपोफॉस्फरस ऍसिड. तो दुसऱ्याचं रिडक्शन करतो म्हणजे स्वतःचं काय करणार, ऑक्सिडेशन. बरोबर ना. तो दुसऱ्याचं रिडक्शन करतो तर स्वतःचं काय करणार, तो ऑक्सिडेशन. मग तुम्ही कसं लक्षात ठेवायचं बघा, H3PO2 इथला एक ऑक्सिजन घेतो. H3PO2 इथला एक ऑक्सिजन घेतो तर काय तयार होईल, H3PO3.
H3PO3 फॉस्फरस ऍसिड त्याला म्हणतो आपण, याला हायपोफॉस्फरस, त्याला फॉस्फरस ऍसिड. हा एक ऑक्सिजन घे, तर हायड्रोजन किती शिल्लक राहिले आता? 2. म्हणजे समजायची पद्धत आहे, हायड्रोजन किती राहिले? 2. एक हायड्रोजन जाईल या Cl संग, 2 हायड्रोजन राहिले, एक हायड्रोजन जाईल या Cl संग, काय तयार होईल? HCl. आणि हा N2 गॅस आहे तो बाहेर जाईल. बघा समजलं? म्हणजे हायपोफॉस्फरस ऍसिड फॉस्फरस ऍसिड मध्ये कन्वर्ट होतो. बघा परत सांगतो, हा बेन्झीन डायझोनियम सॉल्ट घ्यायचा, हायपोफॉस्फरस इन वॉटर जरासं हिट करायचं. हा काय करायचं तर हा ऑक्सिजन घेईल, H3PO2 H3PO3 मध्ये कन्वर्ट होईल. इथं 2 हायड्रोजन राहिले, एक हायड्रोजन जाईल Cl संग HCl आणि एक हायड्रोजन इथं बेन्झीन. म्हणजे जर तुम्हाला क्वेश्चन आला ऍनिलीन पासून बेन्झीन तयार करा, बघा बरं का काय, ऍनिलीन पासून बेन्झीन तयार करा. पहिला ऍनिलीन रिंगवर NH2 प्लस HNO2 एरोवर NaNO2 प्लस HCl. टेम्परेचर किती? 273 केल्विन टू 278. लगेच बेन्झीन डायझोनियम क्लोराइड तयार करायचा, रिंग N2 प्लस Cl मायनस, नाव द्यायचं बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. आणि मग त्याच्या पुढे ही रिएक्शन द्यायची, काय? H3PO2 इन वॉटर, तर काय तयार होईल? बेन्झीन. बाय प्रोडक्ट काय होईल? H3PO3 प्लस HCl प्लस N2 गॅस. ओके, हीच रिएक्शन एक आणखीन एक पद्धतीने करू शकतो आपण. बघा तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही लिहू शकता. इथं जर आपण इथिल अल्कोहोल जर टाकलं, इथिल अल्कोहोल काय? CH3 CH2OH. मी असं स्ट्रक्चर का बरं लिहिलं? बघा तुम्हाला एक कन्सेप्ट शिकवायचा आहे. व्हॉट इज मीन, म्हणजे याचं काय होणार आहे? हा इथिल अल्कोहोल आहे, हा काय? इथिल अल्कोहोल, ज्याला आपण इथेनॉल पण म्हणतो. बघा इथेनॉलचं जर ऑक्सिडेशन व्हायचं असेल, ऑक्सिडेशन म्हणजे काय? ऍड ऑक्सिजन किंवा रिमूव्ह हायड्रोजन, ऍड ऑक्सिजन किंवा रिमूव्ह हायड्रोजन. तर हायड्रोजन कधी रिमूव्ह करायचे? ज्यावेळेस OH बरोबर, हा काय? OH जो तो ज्या कार्बनवर अटॅच आहे, तो ज्या कार्बनवर अटॅच आहे तिथं हायड्रोजन जर असेल तर हायड्रोजन काढायचं. म्हणजे O सगळं H तर पाहिजेच, तो तर असणारच, कारण तिथं OH आहे. त्याच्याच तो ज्या कार्बनला अटॅच आहे तिथं हायड्रोजन असेल तर हायड्रोजन काढायचे, नाहीतर ऑक्सिजन ऍड करायचे. कारण ऑक्सिडेशन म्हणजे काय? ऍड हायड्रोजन रिमूव्ह ऑक्सिजन. हायड्रोजन कधी काढू शकतो आपण? OH असेल तो ज्या कार्बनला अटॅच आहे तिथं एक तरी हायड्रोजन पाहिजे. इथं 2 हायड्रोजन बघा, हा आणि हा, मग इथून H आणि इथून H काय काढायचं? H2. एक H जाणार Cl संग HCl आणि एक जाणार आहे बेन्झीन रिंग संग, कारण N2 गॅस इथून बाहेर जाणार ना, इथून N2 गॅस बाहेर जाणार, इथून H जाणार Cl संग HCl आणि H इथं म्हणजे काय तयार होणार आपलं? बेन्झीन. काय तयार होणार? बेन्झीन. बाय प्रोडक्ट्स खाली लिहितो बघा, हा H झालं Cl संग HCl प्लस N2 गॅस बाय, आणि याचं काय तयार होणार बघा? CH3 C, हा H आणि हा O. कार्बनला किती बॉन्ड्स पाहिजे? 4 बॉन्ड्स. किती बॉन्ड्स? 1 2 3 असे, मग इथं झालं डबल बॉन्ड, म्हणजे अल्डिहाइड तयार झाला. मग ध्यानात ठेवायचं, इथिल अल्कोहोलचं जर ऑक्सिडेशन झालं तर इथेनॉल तयार होतं, म्हणजे ॲसिटाल्डिहाइड तयार होतं, ज्यालाच आपण इथेनॉल म्हणतो. समजलं? तर याचं ऑक्सिडेशन झालं म्हणजे दुसऱ्याचं काय करणार? तो रिडक्शन करणार. बघा याचं रिडक्शन केलं, म्हणजे 2 रिएक्शन मी समजून सांगितलं बेन्झीन कसं तयार करायचं. तुम्हाला जी रिएक्शन सोपी वाटेल ती बघा, दोन्ही सोपे रिएक्शन आहे. ओके, तर आता आपण कुठली रिएक्शन बघू? रिप्लेसमेंट बाय OH.
म्हणजे OH नी जर रिप्लेस केलं तर फिनॉल तयार होईल ना. बघा बरं, N2 Cl याला आपण बघा प्रत्येक वेळेस असं नाव लिहायचं म्हणजे आपली प्रॅक्टिस होती, एक्झामिनर मार्क्स कट करत नाही. त्याचे मी सांगतोय बोर्डसाठी आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये फक्त तुम्हाला इमॅजिन करून त्याचं प्रोडक्ट डिसाइड करायचं, तिथं फार काही लिहायचं नाही. पण काय होतं, आपण कॉम्पिटिटिव्ह ज्यावेळेस तयारी करत असतो आपल्याला लिहिण्याची प्रॅक्टिस कमी असते, म्हणून बोर्डमध्ये पण मार्क्स कमी पडतात. आपल्याला दोन्हीकडे तयारी करायची, बोर्ड प्लस IIT ची तयारी आहे आपली. ओके, तर इथं टाकायचं वॉटर OH. जर हाय टेम्परेचरला, कारण हाय टेम्परेचरला अनस्टेबल आहे, H जाणार Cl संग, N2 गॅस सोडून जाणार OH तिथं, झालं नाही फिनॉल तयार. N2 HCl. बघा, तो आपण डायझोनियमचे बरेचसे रिएक्शन्स बघितले. ओके, 10 मिनिटाचं एका चार्ट फॉर्म मध्ये आपण त्याला रिवाइज करू. एका चार्ट फॉर्म मध्ये आपण त्याला रिवाइज करू. बघा, तर बघा मी टाकतो इथे C6H5 N2 Cl-. रिंग काढण्याऐवजी काय लिहिलं मी, C6H5. जरा इकडून लिहितो C6H5 N2 Cl-. याला आपण काय म्हणायचं, बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. एकदा चेक करतो दिसतंय का. ओके, ओके. बघा, तर असे चार्ट करून आपल्याला रिएक्शन्स शिकायचे. बघा इथं जर मी टाकलं Cu2 Cl2 in HCl किंवा CuCl in HCl, तर काय तयार होणार, C6H5Cl क्लोरोबेन्झीन तयार होणार आणि N2 गॅस बाहेर. हे जर मी Cu2 Br2 in HCl किंवा CuBr in HCl, तर काय तयार होणार, ब्रोमोबेन्झीन आणि N2 गॅस बाहेर. हीच रिएक्शन जर मी CuCl in HCl जर केली तर काय तयार होणार, सायनोबेन्झीन N2 गॅस बाहेर. या तिन्ही रिएक्शन काय आहे, सॅंडमेर्स रिएक्शन, कॉपर 1 सॉल्ट. इस रिएक्शन में जर Cu in HCl जर केली तो C6H5 पर क्लोरोबेन्झीन प्लस N2 गॅस. इस रिएक्शन जर मी जर सांगितलं केलं Cu in HBr तो C6H5 Br N2 गॅस बाहेर. या दोन्ही रिएक्शन काय म्हणतात, गटरमॅन्स रिएक्शन. गटरमॅन रिएक्शन, बरोबर. तर पुढली रिएक्शन काय होती आपली, हीच रिएक्शन जर आपण Ki पोटॅशियम आयोडाइड संग केलं तर C6H5I प्लस N2 गॅस. हीच रिएक्शन जर आपण केली फ्लोरीन साठी आपण काय वापरलं, HbF4, तर एक इंटरमिडिएट तयार होतं C6H5 N2 प्लस आणि BF4 मायनस
आणि याला जरा साईड केलं तर काय तयार होईल C6H5F प्लस N2 बाहेर प्लस BF3. जर इथं जर चेंज केलं, काय चेंज केलं, कॉपर इन NaNO2 जर केलं तर नायट्रोबेन्झीन तयार होईल C6H5NO2 प्लस NaBF4 प्लस N2 गॅस. बरोबर. बघा अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे, रिॲक्शनचं एक चार्ट बनवायचं आहे. ओके, आणखीन काही रिॲक्शन्स आहे पण एकदा हे झाल्यानंतर हे रफ करतो बघा. हा जो फ्लोरोबेन्झीन तयार होतं याला काय म्हणतो आपण, बाल्स्कीमॅन रिॲक्शन. बघा हे रफ करतो आता मी. बघा पुढली रिॲक्शन, जर आपण इथं HOH वॉटर घेतलं, जरा हीट केलं तर काय तयार होतं, फिनॉल तयार होतो प्लस N2 गॅस प्लस HCl. आपल्याला जर बेन्झीन तयार करायचं असेल तर हायपोफॉस्फरस ऍसिड घ्यायचं H3PO2 इन वॉटर. काय तयार होतं, बेन्झीन C6H6 प्लस H3PO3 प्लस N2 गॅस प्लस HCl. यालाच एक पर्याय म्हणून मी इथं और लिहितो. इथं जर इथील अल्कोहोल घेतला CH3CH2OH तर परत आपल्याला बेन्झीनच भेटणार प्लस हा जो इथील अल्कोहोल आहे त्याचा अल्डिहाइड तयार होणार म्हणजे स्वतः काय होणार, ऑक्सिडाइज होणार HCl प्लस N2. बघा व्यवस्थित तुम्ही एकदा दोनदा असं लिहून बघितलं तर या रिॲक्शन तुमच्या कायमच्या लक्षात राहतील. म्हणजे याचा अर्थ मी असं म्हणू शकतो का, ॲनिलीन पासून आपण काही पण तयार करू शकतो. एक्झाम मधून ॲनिलीन पासून काही जरी तयार करायला लावलं, असं जर क्वेश्चन आला बोर्डच्या एक्झाम मध्ये म्हणा किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणू द्या, ॲनिलीन पासून काही जरी तयार करायला लावलं तर आज आपल्याला ते तयार करता येणार. फक्त 10 मिनिट लागेल बघा हे चार्ट रिवाइज करायला. एकदा दोनदा बघितलं तर ते 10 मिनिटाची सुद्धा गरज नाही. आपल्याला फक्त कशा संग काय रिप्लेस करायचं हे जर माहीत झालं तर हे रिॲक्शन खूप सोपं आहे. बघा तर हे होत्या रिॲक्शन्स ऑफ बेन्झीन डायझोनियम ग्रुप्सच्या रिॲक्शन्स आहेत. तर आणखीन एकाच लेक्चर मध्ये आपला चॅप्टर कंप्लीट होईल. त्याच्या आधी उद्या एक छोटासा व्हिडिओ येऊन जाईल. त्याच्यात डायझो ग्रुप हा रिटेन केला जातो म्हणजे तो काढला जात नाही. जसं इथं N2 गॅस बाहेर जातो ना, तिथं N2 गॅस बाहेर जात नाही. म्हणून मी ते कन्फ्युजन होऊ नये म्हणून या व्हिडिओमध्ये ते कन्सेप्ट टाकला नाही. तो फक्त 10-15 मिनिटाचाच कन्सेप्ट आहे. तो उद्या तो व्हिडिओ येऊन जाईल तुम्हाला. त्याच्यानंतर आणखीन एक व्हिडिओ येईल ज्याच्यात ॲरोमॅटिक रिंगच्या नायट्रेशन असू द्या, सल्फोनेशन असू द्या, अशा रिॲक्शन्स असतात. आणि त्यानंतर हा चॅप्टर काय होणार आहे आपला कंप्लीट होणार आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला टास्क 2 चे क्वेश्चन जे तुम्ही टास्क 2 सोडवले त्याच्यात काही डाऊट असेल तर ते सॉल्व्ह करतो. ओके, काही अडचण असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू.